माझे नाव अमोल रेनदेव मोराळे. मी राहायला पिंपळे सौदागर इथे आहे आणि जॉबसाठी मी सांगली पोलीस इथं मागील 6 वर्षापासून इथेच आहे निमलोगीला. त्रास म्हणजे माझा जो फ्रंटचे जे टीथ आहेत ते लहानपणी म्हणजे मी 4थी-5वीला असताना पडला होता. त्यावेळेस मी कॅप बसवली होती, पण मध्ये माझा एक ऍक्सिडेंट झाला नॉर्मली. त्यावेळेस तो माझा फ्रंटचा दात पडला. मग तो गॅप होता. गॅप म्हणजे दातच नव्हता थोडक्यात. तर त्याच्यानंतर मी जस्ट आमच्या सरांची माझी ओळख झाली आणि आमच्या एका पोलीस मार्फत मला एका मित्राकडनं त्यांचा रेफरन्स पण मिळाला. मग त्यासाठी मी त्यांच्याशी भेटून मग सांगितलं मला असं करायचं. मग सरांनी मला 2-3 सजेशन केले. त्यातलं त्यांना मी एवढंच बोललो की मला फक्त दिसलं पाहिजे की तो ओळखून आला पाहिजे, म्हणजे नॅचरली टीथ सोबत तो मॅच झाला पाहिजे. तर त्याकरिता मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इम्प्लांट करून घ्या, त्याची प्रोसेस 1-2-3 महिने चालेल. म्हणलं ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही. मग त्याप्रमाणे आमची प्रोसेस चालू झाली. माझी ट्रीटमेंट जी आहे ती स्टार्टिंगला त्यांनी मला भूल वगैरे देऊन मग माझे तिथलं दात वगैरे क्लीन करून सांगितलं. त्याप्रमाणे मग माझी ट्रीटमेंट चालू झाली. आणि भूल दिल्यामुळे मला संध्याकाळी नाईट होती माझी. तर मी म्हणलं मला त्रास होईल का? ते म्हणले काय होणार नाही, 2-3 तासात तुमचं आईस्क्रीम किंवा थंड वगैरे खाऊन ते नॉर्मल होऊन जाईल आणि तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम नाही होणार आहे. त्याप्रमाणे मग त्यांनी भूल देऊन माझी ते म्हणजे ट्रीटमेंट चालू केली. त्यानंतर मी घरी गेलो. थोडासा नॉर्मली त्रास झाला मला एक अर्धा-पाऊण तास. त्याच्यानंतर मला जाणवलंच नाही की माझ्या म्हणजे माझी दाताची ट्रीटमेंट चालू आहे किंवा मला तिथे इंजेक्शन दिले किंवा भूल दिले, असं काही झालं नाही. आणि माझ्या डेली रुटीन प्रमाणे मी नाईटला गेलो, काही मला प्रॉब्लेम नाही झाला. त्यानंतर मग माझं ड्रिल किंवा ते रोपण जी सिस्टीम आहे मग ती चालू केली. त्यामध्ये मला नॉर्मली ज्यावेळेस ती ड्रिल टाईप म्हणजे नॉर्मली ते जाणवत नाही आपल्याला, पण व्हायब्रेट होतो समजा, त्यावेळेस थोडस नॉर्मली त्रास होतो. असं म्हणजे इतकं असं काही की म्हणजे इम्प्लांट करताना असं आपल्याला वाटतं की भीती वाटते समजा की बाबा आपल्याला त्रास होईल किंवा मग काहीतरी रक्त होईल, म्हणजे असं बाकीचे. तसं काही मला जाणवलं नाही. एक नॉर्मली आपलं इंजेक्शन आपण कसं घेतो त्या टाईप मध्ये नॉर्मली त्रास जाणवला. बाकी मला काही त्रास नाही झाला. आणि ड्रिल पाडल्यानंतर मग त्यानंतर स्क्रू वगैरे बसून मग ते पॅक करून मग त्याला थोडे दिवस टाइम देऊन मग नंतर त्याच्यानंतर पुढची प्रोसेस एक महिन्याच्या गॅपने परत मग ते ड्रिल काढून ते मॅच झालं पाहिजे आपल्यासोबत. मग पुन्हा दातासोबत त्यांचं जे नॅचरल दात आपला मॅच होण्यासाठी तिथं ते बाकीचे टीथ आणून ते तिथं मॅच करून घेतले. साधारण त्याच्यानंतर आपले 3 महिन्यानंतर म्हणजे 3 महिन्याच्या गॅपमध्येच एक महिन्याच्या गॅप 1 महिन्याच्या नंतर मला मग ते ड्रिलचं ते हे काढून मग दुसरे दात बसवायला चालू केले. तर त्यामध्ये मग ते हे करून म्हणजे इम्प्लांट करून दात बसवून घेतले ते. आणि बसवल्यानंतर एकदम मॅच, म्हणजे मला वाटलंच नाही की माझा तो म्हणजे बसवलेला दात आहे किंवा काहीतरी वेगळं आहे काय. मला नॉर्मली असं वेगळं वाटत होतं की बाबा तिथे म्हणजे जीभ आपली सारखी जाते त्या ठिकाणी, नवीन आहे म्हणून. पण आता माझं इम्प्लांट होऊन साधारण 3 वर्ष झाले आणि हा जो दात आहे हा इम्प्लांट केलेला आहे. आता ओळखू पण येत नाही समजा, म्हणजे नॉर्मली कोणी बघितलं तरी लक्षात पण येत नाही. मला पहिलं असं म्हणजे आपला एखादा जोक झालाय, फ्रेंड मध्ये बसलोय आपण, स्माइल करायचं तर मला कसं तरी वाटायचं. आता एकदम फ्रँकली म्हणजे असं म्हणजे वाटतच नाही की मला असं दात बसवलाय किंवा काय. आणि मित्रांमध्ये वगैरे असं म्हणजे पहिलं मला खूप हे इरिटेट वाटायचं कसं तरी. आपलं काहीतरी दिसतंय, फोटोमध्ये पण स्माइल देता येत नव्हती. फोटोत नॉर्मल स्माइल दिली तरी मला ते गॅप दिसायचा लगेच. आता मला काहीच वाटत नाही आणि 3 वर्ष होऊन गेलेत माझ्या इम्प्लांटला. मला आतापर्यंत तरी कसला त्रास नाही. माझी ट्रीटमेंट झाल्यानंतर मला तर काही म्हणजे असं जाणवलंच नाही. पण इथलं स्टाफ म्हणा किंवा डॉक्टर सर म्हणा किंवा इथलं बिहेवियर लोक म्हणजे त्यांच्या स्टाफचा खूप चांगला होता. कारण की